दक्ष टाइम्स चॅनल आपलं स्वागत आहे। आज आपण पुणे ग्रामीण लोणावळामध्ये स्टील माप्याची चोरी दाखवत आहेत। पुणे ग्रामीणमधील कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली असून लोणावळा ग्रामीण विभागात घडलेले अनुक्रमाचे घटनाक्रम दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी उल्हासनगर येथील पत्रकारांनी कामशेत पोलीस हद्दीत ऑइल माफिया हरीश सिंग यांच्या अवैध धंद्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले असता चोर आणि पोलिसांनी मिळून उल्हासनगर येथील पत्रकारांवर व त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचे अपहरण केले होते। माफिया व पोलिसांनी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याचे दबाव टाकण्यात आला। आता त्याचे दोन्ही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत। साई दरबार हॉटेल परिसरात चोरीचे स्टील रॉड्स व लोखंडी ऐवज सापडले, पण आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असलेला माल कायदेशीर प्रक्रिया न करता गुपचूप सोडून दिला गेला। संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांचा थेट सहभाग उघड झाला आहे। सूर्या हॉटेल येथील अवैध धंदा उघडकीस आल्यानंतर तेथील खरे गुन्हेगार अमोल गराडे, श्रीकांत शेट्टे आणि हॉटेल व जागा मालक नारायण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। लोणावळा ग्रामीण ठाण्यांच्या हद्दीत प्रभारी पोलीस अधिकारी याच्या लाचखोरीने तांबे, पितळ, जस्त, निकेल, अल्युमिनियम, स्टील रॉड्स, लोखंडी वस्तू चोरीचा धंदा ईश्वर ट्रान्सपोर्टर, गोविंद व रवी, टिल्लू आणि त्यांच्या साथीदाराद्वारे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। चोरलेला माल थेट काळ्या बाजारात विकला जातो। स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भातील पुरावे गोळा करून सोशल मीडियावर व्हायरलही केलेले आहेत। सबब अवैध धंदे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहेत। कायद्याचे रक्षण करायचे काम ज्यांच्यावर आहे तेच अधिकारी जर गुन्हेगारांचे रक्षक बनले तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा असा थेट सवाल उपस्थित होता। दक्ष टाइम्स चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।